जर तुमच्या फोनमध्ये सगळे कॉन्टॅक्ट आहेत आणि नवीन फोनमध्ये ते घ्यायचे आहेत, ते कशी घ्यावी ते समजत नाही, काळजी करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे सोपी ट्रिक. फक्त एक VCF फाईलने सर्व कॉन्टॅक्ट सेकंदात ट्रान्सफर करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मोबाईलवला दत्ता या चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत VCF फाईल म्हणजे काय, ती कशी तयार करायची आणि त्यातून कॉन्टॅक्ट्स दुसऱ्या मोबाईलमध्ये कसे ट्रान्सफर करायचे विना इंटरनेटचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही पद्धत कुठल्याही अँड्रॉइड मोबाईलसाठी 100% काम करते. सुरुवातीला आपण जाणून घेऊया VCF म्हणजे काय. तर VCF म्हणजे व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट फाईल. ही एक फाईल असते ज्यात तुमचे सगळे नंबर, नाव, ईमेल, फोटो सगळं सेव्ह होतं. जसं की तुम्ही एका बॉक्समध्ये सगळे कॉन्टॅक्ट्स बंद केले आणि दुसऱ्या फोनमध्ये तोच बॉक्स उघडला. VCF फाईल कशी तयार होते ते पाहू. तुमच्या जुन्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट्स ॲप उघडा. इथे काही ऑप्शन आलेले आहेत, त्यामध्ये एक्सपोर्ट टू फाईल निवडा. प्रत्येक मोबाईलमध्ये सेटिंग थोडीशी वेगळी असू शकते. त्यानंतर चूज अकाउंट टू एक्सपोर्ट असं ऑप्शन येईल. त्यामध्ये डिव्हाइस समोरील चौकोनावरती क्लिक करा. आता चौकोनात टिक होईल आणि खाली एक्सपोर्ट ऑप्शन व्हिज्युअल होईल. त्यावर टॅप करा. असा इंटरफेस येईल. खाली कोपऱ्यामध्ये कॉन्टॅक्ट्स VCF सेव्ह ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. सेव्हवरती टॅप केल्यावर कॉन्टॅक्ट्स विल बी सेव्ह शॉर्टली असं दिसेल. आता आपली VCF फाईल तयार झाली आहे, ती आपण पाहू. फाईल मॅनेजर ओपन करा. खाली आपल्याला व्हॉट्सॲप, ब्लूटूथ आणि डाउनलोड ऑप्शन दिसत आहे. डाउनलोडवरती क्लिक करा. इथे आपल्याला कॉन्टॅक्ट्स VCF फाईल दिसेल, त्यावर लॉंग प्रेस करा. खाली कोपऱ्यामध्ये शेअरचं ऑप्शन दिसेल, त्यावर टॅप करा. इथे आपल्याला अनेक पर्याय दिसत आहेत, जसं की ब्लूटूथ, व्हॉट्सॲप, शेअर इट, इझी शेअर. यापैकी काहीही वापरा. आपण इथे ब्लूटूथ वापरू. ब्लूटूथवरती क्लिक करा. ब्लूटूथ टर्न ऑन करा. आता ज्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट पाठवायचे आहेत त्या डिव्हाइसचे ब्लूटूथ ऑन करा. जुन्या मोबाईलमध्ये नवीन मोबाईलचे ब्लूटूथ शो होईल, त्यावरती क्लिक करा आणि नवीन डिव्हाइसमध्ये ॲक्सेप्ट करा. आता आपली VCF फाईल नवीन मोबाईलमध्ये दिसेल. ती फाईल ओपन करा. ओपन केल्यावर इम्पोर्ट कॉन्टॅक्ट्स फ्रॉम व्ही कार्ड असं नोट्स दिसेल. ओकेवरती टॅप करा आणि आणखी एखादं नोटिफिकेशन आलं तर त्यावरतीही ओके करा आणि कॉन्टॅक्टमध्ये जाऊन पहा. सर्व कॉन्टॅक्ट्स आपल्याला शो होतील. ना इंटरनेटची गरज, ना गुगल अकाउंट, फक्त एक VCF फाईल आणि काम संपलं. आता आपण काही बोनस टिप्स पाहू. फाईल नेहमी इंटरनल स्टोरेजमध्ये ठेवा आणि खूप कॉन्टॅक्ट्स असतील तर फाईल रिनेम करून जतन करून ठेवा. तर मित्रांनो, एवढं सोपं आहे VCF फाईलने कॉन्टॅक्ट ट्रान्सफर करणे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर हाईप करा, सबस्क्राईब करा आणि आणखी कॉन्टॅक्ट्स कोणकोणत्या पद्धतीने ट्रान्सफर करता येतात, त्या पद्धती कोणत्या आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सुद्धा माझे कॉन्टॅक्ट्स VCFने ट्रान्सफर केले आहेत. धन्यवाद मित्रांनो.